राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत अशा महिला सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिला, त्यांचे बचत गट, उमेद आणि मावित अंतर्गत येणारे बचत गट, ग्राम संघ यांना नाममात्र 1 रुपया भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनांचा आढावा घेण्याचा आदेश सुद्धा सरकारकडून दिलेला आहे। शासकीय जमिनींवर झालेली खासगी अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करून उपलब्ध जमिनीची अद्ययावत माहिती नमुना क्रमांक 1क मध्ये नोंदवून ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे। भाऊ 7/12 वर महाराष्ट्र शासन किंवा शासकीय मुलकीपड आकारी पड नोंद असलेल्या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या मात्र सध्या पडीक असलेल्या शेती महामंडळाच्या पडीक जमिनी आणि ग्रामसभेच्या परवानगीच्या गायरान जमिनी या सगळ्या जमिनी याच्यासाठी उपलब्ध आहेत। सभापती महोदय, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेल्या विशेष समिती या काम बघणार आहेत। ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबी आहेत। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण धोरण योजना ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत।